राम मंदिर बनवण्याचं स्वप्न पंतप्रधान मोदींनी पूर्ण केलं। मोदी हे तो मुमकिन है, मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधानांचं कौतुक। पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले आणि मालदीवमध्ये भूकंप झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं। देशातील युवक सामर्थ्यशाली, भारताच्या युवकांवर माझा सगळ्यात जास्त विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। आज भारत जगाच्या टॉप 5 अर्थव्यवस्थेत, देशाची अर्थव्यवस्था 3 नंबरची बनवायची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। घराणेशाहीमुळे देशाचं मोठं नुकसान, युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं, पंतप्रधान मोदींचं तरुणांना आवाहन। नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो, पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी नागरिकांनी केली होती गर्दी। काळाराम मंदिरात जाऊन पंतप्रधान मोदींनी घेतलं श्रीरामाचं दर्शन। देशातील सर्वात लांब सागरी अटल सेतूचं आणि दिघा रेल्वे स्टेशनचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। पंतप्रधान मोदींना वेळ मिळाल्यावर निवडणुका जाहीर होतील तर रामाच्या नावानं किती काळ राजकारण करणार, संजय राऊतांचा हल्लाबोल। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस संभ्रमावस्थेत, विनायक राऊतांचा फडणवीसांना टोला। सिंधुदुर्ग रत्नागिरीवर शिवसेना तर रायगडवर अजित पवार गटाचा दावा, पण दोन्ही मतदारसंघासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही असल्याचं रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। विरोधकांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या फोटोची विटंबना, हा विधिमंडळाचा आणि जनतेचा अपमान, तिन्ही पक्षांविरोधात हक्कभंग आणणार, दीपक केसरकरांचं वक्तव्य। अपात्रतेची लढाई पुन्हा सर्वोच्च न्यायालयात, पुढील आठवड्यात ठाकरे गट नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात याचिका दाखल करणार। ठाकरे गटाला आमचाच पक्षादेश पाळावा लागेल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, तर आमचा पक्ष स्वतंत्र असल्याचं अनिल परबांचं शिंदेंना प्रत्युत्तर। नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर कायदेशीर दावे प्रतिदावे सुरू। ठाकरेंनी कुशाल निवडणूक आयोगाकडे जावं, निकाल चुकीचा वाटत असेल तर त्यांनी दाद मागावी, लोकशाही पॉडकास्टमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकालानंतर दिली प्रतिक्रिया। भाजप शिंदे गटाला फेकून देणार, शिंदे गटाच्या खासदारांना कमळ चिन्हावर लढा असं सांगितलं, विनायक राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अजित पवार गटाला धक्का, अजित पवार गटाचे 12 जण ठाकरे गटात प्रवेश करणार, अंबादास दानवेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। शिंदे गटाच्या जल्लोषात गोंधळ घालणाऱ्यांचं चंद्रकांत खैरेंकडून कौतुक, अपात्रता निकालानंतर शिंदे ठाकरे गट आले आमने सामने। भाजप केसानं गळा कापणारा पक्ष, भाजपानं अनेक मास लीडर संपवले, अनिल गोटे यांचा भाजपावर हल्लाबोल। ढोलताशांच्या गजरात पंतप्रधान मोदींचं स्वागत, युवा राष्ट्रीय महोत्सवात प्रत्येक राज्यातील सांस्कृतिक प्रदर्शन, वेशभूषा करत युवक महोत्सवात सहभागी। खासदार सुप्रिया सुळेंसमोर मराठा बांधवांची मराठा आरक्षणाबाबत जोरदार घोषणाबाजी, एक मराठा लाख मराठा अशी कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध, शेतकऱ्यांकडून कांदा फेकून देत दौऱ्याचा निषेध, केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवावी, शेतकऱ्यांची मागणी। राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसे यांनी धरला ठेका, मोदींच्या स्वागतासाठी भुसेंनी धरला ठेका। राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शूर्पणखेच्या भूमिकेत, 2024ला शूर्पणखेचं नाक कापायचंय, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल। जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या निमित्त 45 ते 50 हजार पणत्यांनी साकारली जिजाऊंची प्रतिमा बनवण्यासाठी तब्बल 3 दिवस लागले। जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त शरद पवारांनी लाल महालात जाऊन राजमाता जिजाऊंना केलं अभिवादन, जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन। वन नेशन वन इलेक्शनला ममता बॅनर्जींचा विरोध, ममता बॅनर्जी यांचे उच्चस्तरीय समितीला पत्र, ही संकल्पना असंवैधानिक असल्याचं बॅनर्जींचं मत।
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करणार. 17व्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन. राहुल गांधी यांची न्यास यात्रा महाराष्ट्रात 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबईपर्यंत निघणार. न्याय यात्रा यात्रेचा 20 मार्चला मुंबईत समारोप होणार. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास 4 शंकराचार्यांचा नकार. अर्धवट मंदिरात पूजा होत नसते. शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचं वक्तव्य. इंडिया आघाडी हिंदू धर्म आणि हिंदुत्व विरोधी राम मंदिर सोहळ्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवल्यानंतर भाजपाचा आक्रमक प्रचार. मवियाचं जागा वाटप ठरलं नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप बाकी. जयंत पाटलांची माहिती. जळगावमध्ये 14 जानेवारीला महायुतीचा मेळावा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून तयारी सुरू. घाटी रुग्णालयातील 532 निवासी डॉक्टर पगारापासून वंचित. 10 दिवसात वेतन न मिळाल्यास काम बंद आंदोलन करणार. निवासी डॉक्टरांचा निर्धार. सारथी बार्टी महाज्योती परीक्षेत गोंधळ. सेट विभागाकडून उत्तरपत्रिका मूल्यमापनाला स्थगिती. परीक्षेतील गोंधळानं विद्यार्थी संतप्त. आशा वर्कर आजपासून विविध मागण्यांसाठी संपावर जाणार. संपाच्या काळात कुपोषित बालकांना जिल्हा परिषदेचे कर्मचारी दत्तक घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.